हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल. आज आपण ई-डेक डिस्कवरिंग इंग्लिश या बुकचा नीमा अँड द घोस्ट हे चॅप्टर आपण एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यावरचे आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. से द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द वे दे वुड हॅव बीन सेड इन द स्टोरी. खाली जे सेंटेन्सेस दिलेत हे जे नीमा अँड द घोस्टच्या स्टोरीमध्ये आहेत, जसे बोललेत तसे ते फक्त परत एकदा बोलायचेत. चला तर मग क्वेश्चन नंबर 2. फ्रॉम ग्रुप अँड इनॅक्ट द फॉलोइंग सेन्स. स्पीक द डायलॉग विथ एक्सप्रेशन. खाली दिलेले जे डायलॉग्स आहेत हे ग्रुप बनवा आणि ते एक्सप्रेशन सकट बोलून दाखवा. असं आहे हे दोन्ही क्वेश्चन. तर ह्याच्यात वेळ न वाया घालवता चला तर मग आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 3. हू सेड द फॉलोइंग. राईट देअर नेम्स इन द लाईन बिलो. म्हणजे हे खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहेत ते कोणी बोललेत आणि त्याचं फक्त नाव लिहा. कोणी कोणाला बोलले हे लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे फक्त त्याचं नाव विचारले म्हणून आपण त्याचं नाव लिहिणार आहोत. क्वेश्चन नंबर ए. त्यामुळे क्वेश्चन प्रॉपरली वाचा. ए. हॅलो नीमा बेटा. हे कोण म्हणतं दरवेळेस? तर द गार्ड. आन्सर येणार द गार्ड. B1. ओय आय वॉन्ट सम वॉटर. हे एकदम मेहनत तोऱ्यात कोण बोललं होतं? तर नीमा बोलली होती तिच्या मेडला, म्हणून फक्त नीमा येणार. C1. यू वेअर अँग्री विथ हर इन द मॉर्निंग. आज सकाळी तू तिच्यावर रागवली होतीस. कोण म्हणलं हे वाक्य? तर नीमाज ग्रँडफादर. आणि कोणाला म्हणले होते हे? तर नीमाला म्हणले होते, पण आपल्याला इथं फक्त त्यांनी नेम विचारले जे कोणी बोललं ते, म्हणून इथं कोण बोलले? तर नीमाज ग्रँडफादर. D1. नो आय डोंट दादाजी. डज इट मॅटर. हे कोण बोलले? तर नीमा बोलले. कोणासंग बोलत होती हे? तर हे दादाजीला बोलत होती ती, म्हणून इथं फक्त नीमा येणार. ई. गुड मॉर्निंग अनिल अंकल. आता हे स्टोरीच्या एंडिंगला ज्यावेळेस आहे ना नीमाला सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायला चालू होते त्यावेळेस ती हे जे गार्ड आहेत त्यांना ती बोलते, म्हणून हे कोणी बोलले? तर नीमाने बोलले. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4. चूज द राईट आन्सर. खाली दिलेले ऑप्शन आहेत त्यातले करेक्ट आन्सर टिक करायचं आहे, चूज करायचं आहे. फर्स्ट वन. नीमा लिव्ह इन अ नाईस. नीमा कुठं राहत होती? तर फर्स्ट रेड अँड व्हाईट बिल्डिंग, सेकंड रेड अँड ब्ल्यू बिल्डिंग, थर्ड रेड अँड पिंक बिल्डिंग. तर नीमा कुठं राहत होती? तर रेड अँड व्हाईट बिल्डिंगमध्ये. सेकंड. B1. व्हॉट डिड नीमा वॉन्ट द मेड टू गेट फॉर हर. नीमाला मेडकडून काय पाहिजे होतं? फर्स्ट मिल्क, सेकंड ज्यूस, थर्ड वॉटर. तर नीमाला मेडकडून पाणी पाहिजे होतं, म्हणून वॉटरला टिक मार्क. थर्ड वन. सी. नीमा वॉज अँग्री विथ द क्लिनिंग मेड बिकॉज. नीमा तिच्या मेडवरती का चिडली होती? बिकॉज. फर्स्ट वन. शी ड्रॉप हर बॅग. तिने तिची बॅग पाडली होती. सेकंड. शी ड्रॉप हर डॉल. तिने तिची डॉल पाडली होती. सी. शी ड्रॉप हर बुक. तिने तिची बुक खाली पाडली होती. तर सेकंड आन्सर करेक्ट आहे. शी ड्रॉप हर डॉल. तिने तिची डॉल खाली पाडली होती म्हणून ती तिच्यावर रागवली होती. D1. व्हॉट डिड द मेड लुक लाईक द नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी मेड ही नीमाला कशी दिसत होती? ऑप्शन आहे ए. अ कॅट, सेकंड अ घोस्ट, थर्ड अ बग. मग ती कोणासारखी दिसत होती? तर तिला ती घोस्टसारखी दिसत होती, म्हणून सेकंड ऑप्शन टिक करा. ई. व्हॉट वॉज द गार्ड्स नेम. गार्डचं नाव काय आहे? फर्स्ट अनिल, सेकंड आनंद, थर्ड अजय. तर अनिल. फर्स्टला टिक मार्क. चला तर मग क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 5. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. खाली जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यामधले करेक्ट वर्ड्स घ्यायचेत आणि जे रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्यात. चला तर मग फर्स्ट वन. शी सॉ
डॅश सिटिंग इन द बाल्कनी. तर तिने कोणाला पाहिलं होतं? ग्रँडपाला, म्हणून तिथे येणार ग्रँडपा. शी सॉ ग्रँडपा सिटिंग इन द बाल्कनी. बी, द मेड ब्रॉट अ डॅश ऑफ वॉटर. तर तिने काय आणलं होतं? तर ग्लास. द मेड ब्रॉट अ ग्लास ऑफ वॉटर. सी, शी ड्रॉप माय डॉल वाईल डस्टिंग. तिने माझी डस्टिंग करताना डॉल खाली पाडली होती. डी, नीमा टूक हर लंच बॉक्स फ्रॉम द मेड. नीमाने काय घेतलं मेडकडून? तर लंच बॉक्स. ई, ऑल यू हॅव टू डू इज स्माईल अँड कॉल देम बाय देअर नेम्स. आपण सगळ्यांना कसं एक स्माईल देऊन आणि त्यांच्या संगे त्यांना त्यांचं नाव घेऊन बोलवायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 6. वाय डीड नीमा नॉट कॉल द मेड बाय हर नेम. नीमा त्या मेडचं नाव घेऊन का नाही तिला बोलवत होती? आन्सर आहे नीमा वॉज नॉट नोईंग हर नेम, सो शी डीड नॉट कॉल द मेड बाय हर नेम. नीमाला तिचं नाव माहीत नव्हतं, त्याच्यामुळे नीमाने तिचं नाव घेतलं नाही. क्वेश्चन नंबर 7. वेअर वॉज नीमाज ग्रँडफादर सिटिंग. नीमाचे आजोबा कुठे बसले होते? नीमाज ग्रँडफादर वॉज सिटिंग इन द बाल्कनी. ते कुठं बसले होते? तर बाल्कनीमध्ये बसले होते. व्हॉट वॉज, क्वेश्चन नंबर 8. व्हॉट वॉज द मेड्स नेम. मेडचं नाव काय होतं? द मेड्स नेम वॉज मीनू दीदी. त्या मेडचं नाव मीनू दीदी होतं. 9. व्हॉट इज टॉकिंग नाईसली टू पीपल कॉल्ड. लोकांबरोबर प्रेमाने किंवा छान बोलल्यावर काय म्हणतात त्याला? टॉकिंग नाईसली टू पीपल इज कॉल्ड रिस्पेक्ट. तर त्यालाच काय म्हणतात? एक आदर देणे, रिस्पेक्ट देणे असं म्हणतात. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट डीड नीमा से टू हर मदर. नीमा तिच्या आईसंगे काय बोलली? नीमा टोल्ड हर मदर दॅट शी वूड रिस्पेक्ट एव्हरीवन. नीमा बोलली की इथून पुढे मी सगळ्यांचं आदर करेन. क्वेश्चन नंबर 11. वॉज नीमा नाईस टू एव्हरीवन आफ्टर हर ड्रीम. नीमाने ज्यावेळेस ते स्वप्न पाहिलं त्याच्यानंतर नीमा सगळ्यांसंग चांगली वागत होती का? तर हो, येस, नीमा नाईस टू एव्हरीवन आफ्टर हर ड्रीम. हो, तिने काय स्वप्न पाहिल्यानंतर ती सगळ्यांसंग चांगलं बोलत होती, छान बोलत होती. क्वेश्चन नंबर 12. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस स्टोरी. तुम्ही ह्या स्टोरीमधून काय शिकला? आय लर्न दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिस्पेक्ट एव्हरीवन. मी ह्या स्टोरीमधून हे शिकले की प्रत्येकाला काय द्यायचं आहे? आदर द्यायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. वी शूड ग्रीट एव्हरीवन विथ अ स्माईल. तुम्ही कोणालाही जर ग्रीट म्हणजे भेटाल त्यावेळेस त्यांना एक स्माईल देऊन भेटत जावा. ओके स्टुडंट्स, थँक यू.